शिक्षक मित्र हो नमस्कार. विद्यार्थी 0 ते 4 वजाबाकीची उदाहरणे चिन्हाचा वापर करून सोडवतात. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातील शाब्दिक उदाहरणांचा सराव दिल्यास वजाबाकीची संकल्पना आणखी दृढ होण्यास मदत होईल. ही उदाहरणे मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असतील, कृतिशील असतील तर विद्यार्थी मनोरंजक पद्धतीने अध्ययन करतील. आपण मुलांना वस्तू मोजून, कमी करून आणि उरलेल्या वस्तूंची संख्या शोधून वजाबाकी शिकवू शकतो. चला तर मग पाहूया काही मजेदार उदाहरणे. घरातील वस्तूंचा वापर करून वजाबाकी क्रियेचा सराव कसा घेता येईल ते पाहूया. टोपलीत 3 बटाटे आहेत. 1, 2, 3. त्यापैकी 2 बटाट्यांची आईने भाजी केली तर टोपलीत किती बटाटे उरले? 1. जे उदाहरण आपण वस्तूंच्या मदतीने पाहिले तेच उदाहरण शाब्दिक स्वरूपात पाहूया. टोपलीत 3 बटाटे आहेत. आईने 2 बटाट्यांची भाजी केली. टोपलीत किती बटाटे शिल्लक राहिले? टोपलीत किती बटाटे होते? 3. किती बटाट्यांची भाजी केली? 2. किती बटाटे शिल्लक राहिले? 1. म्हणजेच 3 वजा 2 बरोबर 1. घर परिसरातील वस्तूंचा वापर करून वजाबाकीचा अधिक सराव देणे शक्य होईल. आता असेच आणखी एक उदाहरण पाहूया. ताटात 2 फुले आहेत. दोन्ही फुले देवाला वाहिली तर ताटात किती फुले शिल्लक राहिली? काहीच नाही. काहीच नाही म्हणजेच 0. हेच उदाहरण आपण शाब्दिक स्वरूपात पाहूया. ताटात 2 फुले आहेत. ही 2 फुले देवाला वाहिली. किती फुले शिल्लक राहिली? ताटात किती फुले होती? 2. किती फुले देवाला वाहिली? 2. किती फुले शिल्लक राहिली? 0. म्हणजेच 2 वजा 2 बरोबर 0. अशा उदाहरणांमधून एखाद्या अंकातून तोच अंक वजा केला तर वजाबाकी 0 येते ही संकल्पना दृढ होईल. आता आपण काठिण्य पातळी वाढवून उदाहरणांचा सराव कसा घेता येईल ते पाहूया. रवीकडे 3 पेन्सिली आहेत. अजयकडे 1 पेन्सिल आहे. रवीकडे अजयपेक्षा किती पेन्सिली जास्त आहेत? रवीकडे 3 पेन्सिल आहेत. अजयकडे 1 पेन्सिल आहे. रवीकडे अजयपेक्षा किती पेन्सिल जास्त आहेत? रवीकडील पेन्सिल 3. अजयकडील पेन्सिल 1. रवीकडे अजयपेक्षा जास्त पेन्सिल 2. एकाच एकसंगतीने कितीने जास्त व कितीने कमी हे आपल्याला दाखवता येईल. तुलना म्हणजेच वजाबाकी. ताटात 4 लाडू आहेत. 1, 2, 3, 4. त्यापैकी 2 लाडू ओबीला दिले, 2 लाडू राजला दिले तर ताटात किती लाडू शिल्लक राहिले? आता हेच उदाहरण आपण शाब्दिक स्वरूपात पाहूया. ताटात 4 लाडू आहेत. ओबीला 2, राजला 2 लाडू दिले तर ताटात किती लाडू उरले? ताटात किती लाडू होते? 4. ओबीला दिलेले लाडू 2, राजला दिलेले लाडू 2. ताटात किती लाडू उरले? 0. अशा कृतींमधून पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे या क्रियेचा सराव देता येईल. अशा प्रकारे 0 ते 4 अंकांची वजाबाकी करण्यासाठी मूर्त वस्तूंचा वापर करून सराव द्यावा. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणे बनवण्याची संधी द्यावी म्हणजे संकल्पना दृढ होईल. धन्यवाद. नमस्कार. मागील तासिकेमध्ये आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी चिन्ह वापरून कशी करतात याविषयी पाहिले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 4 या संख्यावर आधारित शाब्दिक उदाहरणांचा उपयोग करून वजाबाकी शिकवण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. लहान मुलांना गणितातील वजाबाकी ही संकल्पना समजून सांगण्यासाठी आपल्याला निसर्गामधील काही उदाहरणांचा उपयोग आजच्या या तासिकेमध्ये करायचा आहे. या शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने आपण गणितातील जराशी अवघड आणि किचकट असणारी वजाबाकी ही संकल्पना सहजपणे शिकू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. काही शाब्दिक सोपी उदाहरणे पाहूया. एका झाडावरती 4 पक्षी बसले होते. त्यातील
एक पक्षी उडून गेला, तर आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? शिक्षक मित्र हो, अशा प्रकारची काही सोपी शाब्दिक उदाहरणे प्रथम विद्यार्थ्यांना विचारून ती खालील प्रकारे सोडवून घ्यावी. सुरुवातीला किती पक्षी होते? 4. या ठिकाणी 4 ही संख्या म्हणजेच एकूण संख्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. किती पक्षी उडाले? 1. या ठिकाणी उडाले म्हणजेच आपल्याला 1 ही संख्या वजा करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. आता किती पक्षी उरले? उरले म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगावे. हेच आपण आता चित्ररूपात विद्यार्थ्यांना समजून सांगूया. प्रथम चित्रामध्ये किती पक्षी बसले होते? 1, 2, 3, 4 म्हणजेच झाडावरती 4 पक्षी बसले होते. त्यानंतर काही वेळानंतर त्यातील किती पक्षी उडून गेला? या ठिकाणी दिसतोय 1 पक्षी उडून गेला. तर आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? 1, 2, 3 म्हणजेच त्या झाडावरती आता 3 पक्षी उरलेले आहेत. हेच आता आपण आडव्या मांडणीने पाहूया. एकूण पक्षी वजा उडलेले पक्षी बरोबर उरलेले पक्षी. एकूण पक्षी होते 4, त्यातील 1 पक्षी उडून गेला म्हणजे राहिले किती? 4 वजा 1 बरोबर 3 म्हणजेच आता त्या झाडावरती 3 पक्षी उरलेले आहेत. 1, 2, 3 म्हणजेच आता त्या झाडावरती 3 पक्षी उरलेले आहेत. हे आपले उत्तर असेल हे विद्यार्थ्यांना सांगावे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. शिक्षक मित्र हो, निसर्गातील सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून प्रथम सोपी शाब्दिक उदाहरणे तयार करावीत आणि त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. शिक्षकांसाठी महत्त्वाचे: सुरुवातीला 3 किंवा 4 यापैकी कोणतीही एक संख्या वजा 2 ही संख्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा म्हणजेच वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. त्यानंतर 4 संख्या वजा 3 ही संख्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. यामुळे वजाबाकी ही संकल्पना सहजपणे विद्यार्थ्यांना समजेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. मागील तासिकेमध्ये आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी कशी करतात याविषयी पाहिले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 4 या संख्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांचा उपयोग करून वजाबाकी शिकवण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग पाहणार आहोत. लहान मुलांना गणितातील वजाबाकी ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही खाद्यपदार्थांचा प्रत्यक्ष उपयोग करणार आहोत. या शाब्दिक उदाहरणांच्या सहाय्याने आपण गणितातील जराशी अवघड आणि किचकट असणारी वजाबाकी संकल्पना सहज शिकू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण प्रत्यक्ष वस्तूच्या मदतीने वजाबाकी करून पाहूया. माझ्याजवळ ताटात 4 मोदक आहेत. 1, 2, 3, 4. त्यातील एक मोदक मी गणपतीला दिला. तर आता माझ्याकडे किती मोदक उरले? 1, 2, 3. आता हेच उदाहरण आपण शाब्दिक स्वरूपात कसे मांडता येईल हे पाहू. ताटात 4 मोदक आहेत. त्यातील एक मोदक गणपतीला दिला. तर आता ताटात किती मोदक उरले? सुरुवातीला किती मोदक होते? 4. किती मोदक दिले? 1. आता किती मोदक उरले? 3. म्हणजेच 4 वजा 1 बरोबर 3. आता अजून एक उदाहरण पाहू. ताटात 2 सफरचंद आहेत. 1, 2. त्यातील एक सफरचंद मी वरदला दिला. तर ताटात एक सफरचंद उरला. हेच उदाहरण आपण शाब्दिक स्वरूपात पाहू. ताटात 2 सफरचंद आहेत. त्यातील एक सफरचंद वरदला दिला. तर आता ताटात किती सफरचंद उरले? सुरुवातीला किती सफरचंद होते? 2. किती सफरचंद दिले? 1. आता किती सफरचंद उरले? 1.
म्हणजेच 2 वजा 1 बरोबर 1. आता आपण काठिण्य पातळी वाढवून उदाहरणे पाहूया. माझ्याजवळ 3 सातारी कंदी पेढे आहेत. 1, 2, 3. त्यातील एक पेढा मी अमोलला दिला व एक पेढा मी सरिताला दिला. तर आता माझ्याजवळ किती पेढे उरले? 1. हेच आपण शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपात पाहू. माझ्याजवळ 3 सातारी कंदी पेढे आहेत. त्यातील एक पेढा अमोलला दिला व एक पेढा सरिताला दिला. तर माझ्याजवळ किती पेढे उरले? माझ्याजवळ किती पेढे होते? 3. अमोलला दिलेले पेढे 1, सरिताला दिलेले पेढे 1. माझ्याजवळ किती पेढे उरले? 1. माझ्याजवळ 3 पेढे होते. एक पेढा अमोलला दिला. 3 वजा 1 बरोबर 2. उरलेल्या 2 पेढ्यातून एक पेढा सरिताला दिला. तर माझ्याजवळ एक पेढा उरला. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू. माझ्याजवळ 3 बिस्किटे आहेत. 1, 2, 3. त्यातील कोणीही बिस्किट घेतले नाही. तर आता माझ्याजवळ किती बिस्किटे उरली? आता आपण हेच उदाहरण शाब्दिक स्वरूपात पाहू. माझ्याजवळ 3 बिस्किटे आहेत. त्यातील कोणीही बिस्किट घेतले नाही. तर आता माझ्याजवळ किती बिस्किटे उरले आहेत? माझ्याजवळ किती बिस्किटे होती? 3. माझ्याकडून घेतलेली बिस्किटे 0. माझ्याजवळ किती बिस्किटे उरली? 3. म्हणजेच 3 वजा 0 बरोबर 3. अशा प्रकारे आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकी कशी शिकवायची ते पाहिले. निसर्गातील उपलब्ध गोष्टींचा वापर करून तुम्ही मुलांना वजाबाकीची संकल्पना सहज समजावून सांगू शकता. मुलांना ही उदाहरणे स्वतः करून पाहण्यासाठी तसेच मित्रांबरोबर करण्यासाठी प्रोत्साहित करा. धन्यवाद. नमस्कार. मागील तासिकेमध्ये आपण गणितातील अवघड आणि किचकट वाटणारी वजाबाकी ही संकल्पना काही शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेतली होती. मागील पाठात सोपी आणि मध्यम स्वरूपाच्या शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजून सांगितली होती. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडीशी अवघड स्वरूपाची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत, ज्यामध्ये आपले उत्तर 0 किंवा तीच संख्या असेल. चला तर मग आता आपण काही थोडीशी अवघड स्वरूपाची शाब्दिक उदाहरणे पाहूया. शाब्दिक उदाहरण. एका झाडावरती 4 पक्षी बसलेले होते. त्यातील कोणताच पक्षी उडून गेला नाही. तर आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? शिक्षक मित्र, अशा प्रकारचे काही अवघड वाटणारी पण सोपी शाब्दिक उदाहरणे प्रथम विद्यार्थ्यांना विचारून ती खालील प्रकारे सोडवून घ्यावी. सुरुवातीला 1, 2, 3, 4 म्हणजेच या ठिकाणी 4 ही संख्या म्हणजेच एकूण संख्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. कोणताच पक्षी उडून गेला नाही म्हणजेच 0 या ठिकाणी ही संख्या वजा करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. एकूण पक्षी किती होते? 4 वजा उडालेले पक्षी म्हणजेच काहीच नाही म्हणजेच 0 बरोबर उरलेले पक्षी. 4 वजा 0 बरोबर 4 म्हणजेच आता त्या झाडावरती 4 पक्षी उरलेले आहेत हे आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. 1, 2, 3, 4. शिक्षक मित्र, या ठिकाणी जेव्हा आपण कोणत्याही संख्येतून 0 वजा करतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते हे विद्यार्थ्यांना सांगावे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. शिक्षक मित्र, निसर्गामध्ये सहजपणे उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींचा उपयोग करून प्रथम सोपी शाब्दिक उदाहरणे तयार करावीत आणि त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. शिक्षकांसाठी महत्त्वाचे. सुरुवातीला 1, 2, 3, 4 यापैकी कोणतीही संख्या वजा 0 यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. म्हणजेच वजाबाकी ही संकल्पना समजण्यास मदत होईल.
आता आपण काही अवघड स्वरूपाची आणि शून्याची संकल्पना यावर आधारित वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे पाहूया. शाब्दिक उदाहरण. एका झाडावरती 3 पक्षी बसले होते. काही वेळानंतर सर्व पक्षी उडून गेले. तर आता त्या झाडावरती किती पक्षी शिल्लक राहिलेले आहेत? शिक्षक मित्र अशा प्रकारचे काही अवघड वाटणारी पण सोपी शाब्दिक उदाहरणे प्रथम विद्यार्थ्यांना विचारून ती पुढील प्रकारे सोडून घ्यावीत. सुरुवातीला किती पक्षी होते? 1, 2, 3. म्हणजेच या ठिकाणी 3 ही संख्या म्हणजेच एकूण संख्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. सर्व पक्षी उडाले. सर्व म्हणजेच जेवढे होते तेवढेच म्हणजेच 1, 2, 3 म्हणजेच 3 पक्षी उडाले. या ठिकाणी 3 ही संख्या वजा करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. आता किती पक्षी शिल्लक राहिले? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. आता आपण वजाबाकी ही क्रिया आडव्या मांडणीने पाहूया. एकूण पक्षी वजा उडलेले पक्षी बरोबर शिल्लक राहिलेले पक्षी म्हणजेच 3 वजा 3 बरोबर 0. म्हणजेच आता त्या झाडावरती 0 पक्षी शिल्लक राहिले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना निसर्गातील गोष्टींचा उपयोग करून काही शाब्दिक उदाहरणे तयार करून वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगावी. शिक्षक मित्र अशा प्रकारे निसर्गात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून अवघड स्वरूपाची शाब्दिक उदाहरणे तयार करावी आणि त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. शिक्षकांसाठी महत्त्वाचे. सुरुवातीला 1, 2, 3 किंवा 4 यापैकी कोणतीही संख्या वजा तीच संख्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा जेणेकरून वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. तर आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी कशी करायची ते पाहिले. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही मुलांना वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजून देऊ शकता. मुलांना ही उदाहरणे स्वतः तयार करून पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे जेणेकरून मुलांना वजाबाकी ही किचकट वाटणारी गणितीय क्रिया लवकर समजेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 4 या संख्यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित शाब्दिक उदाहरणांचा उपयोग करून वजाबाकीची संकल्पना अधिक प्रभावीपणे कशी मांडता येईल हे पाहणार आहोत. या शाब्दिक उदाहरणांच्या सहाय्याने आपण गणितातील जराशी अवघड आणि किचकट असणारी वजाबाकीची संकल्पना सहजपणे शिकवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण या ठिकाणी निसर्गात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या पाने, फुले किंवा इतर साधनांचा उपयोग करून शाब्दिक उदाहरणे तयार करू शकतो. मी या ठिकाणी ॲनिमेशन PPTचा वापर केला आहे. त्यामुळे वजाबाकीसारखी किचकट संकल्पना मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना सहज समजावून देता येईल. झाडावर 4 पक्षी बसले आहेत. कविताने टाळी वाजवली. 4ही पक्षी उडून गेले. तर आता झाडावर किती पक्षी राहिले? पहा, झाडावर किती पक्षी होते? 1, 2, 3, 4. कविताने टाळी वाजवली. 4ही पक्षी उडून गेले. सांगा पाहू, आता झाडावर किती पक्षी राहिले? आता गणिताची मांडणी करूया. झाडावर बसलेले पक्षी 4, उडून गेलेले पक्षी 4, झाडावर राहिलेले पक्षी 0. या ठिकाणी झाडावर 4 पक्षी होते. 4ही पक्षी उडून गेले. याचा अर्थ झाडावर काहीच पक्षी राहिले नाही. काहीच राहिले नाही याचा अर्थ 0 राहिले. आता दुसरं उदाहरण पाहूया. बरणीमध्ये 4 लाडू आहेत. त्यापैकी 2 लाडू बाहेर काढले. तर आता बरणीमध्ये किती लाडू शिल्लक राहिले? या ठिकाणी बरणीमध्ये 4 लाडू आहेत.
2 लाडू बाहेर काढले. आता बरणीमध्ये किती लाडू शिल्लक राहिले? 1, 2. अशा प्रकारे वजाबाकीची संकल्पना अतिशय मनोरंजक पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. आता हेच उदाहरण आपण मांडणी स्वरूपात पाहूया. बरणीमध्ये असलेले लाडू 4, बरणीमधून बाहेर काढलेले लाडू 2, बरणीमध्ये शिल्लक राहिलेले लाडू 2. या ठिकाणी बरणीमध्ये 4 लाडू होते. 2 लाडू आपण बाहेर काढले. बाहेर काढले याचा अर्थ आपण कमी केले, म्हणून या ठिकाणी वजाबाकी ही क्रिया आपण केलेली आहे. 4 मधून 2 वजा केले, 2 उरले. आता पुढील उदाहरण पाहूया. फळ्यावर 3 वर्तुळे काढली, त्यापैकी 2 वर्तुळे रंगवली. आता किती वर्तुळे रंगवायची राहिली? फळ्यावर काढलेली वर्तुळे 1, 2, 3, त्यापैकी 2 वर्तुळे रंगवली. 1, 2. आता किती वर्तुळे रंगवायची राहिली? 1. या ठिकाणी 3 वर्तुळांपैकी 2 वर्तुळे रंगवल्यानंतर शिल्लक राहिलेले वर्तुळ 1. हेच उदाहरण आपण गणितीय मांडणीमध्ये पाहूया. फळ्यावर किती वर्तुळे काढली? 3. किती वर्तुळे रंगवली? 2. किती वर्तुळे रंगवायची राहिली? 1. आता असेच एक आणखी उदाहरण पाहूया. वेदांतने गौरीला 4 रुपये द्यायचे आहेत, त्यापैकी वेदांतने गौरीला 1 रुपया दिला आहे. आता आणखी किती रुपये गौरीला द्यायचे राहिले? 1, 2, 3. वेदांतने गौरीला किती रुपये द्यायचे आहेत? 4. वेदांतने गौरीला दिलेले रुपये 1. आता वेदांतने गौरीला अजून किती रुपये द्यायचे आहेत? 3. म्हणजे बाकी राहणे, शिल्लक राहणे, उरले, काढून टाकणे हे शब्दप्रयोग आपण वजाबाकीसाठी वापरतो आहोत. शिक्षक मित्रांनो, आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकी कशी शिकवता येईल ते पाहिले. वजाबाकीसारखी क्लिष्ट संकल्पना ॲनिमेशनचा वापर करून मनोरंजक पद्धतीने अधिक प्रभावीपणे सहज समजावून देता येईल. मुलांना ही उदाहरणे गोष्टीरूप पद्धतीने स्वतः तयार करण्यास प्रोत्साहित करा. धन्यवाद.